रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल तसेच मिसाळ गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी मालिका सुरू केलेली आहे अभंग आणि निवेदन, तर ही मालिकेची श्रृंखला सुरू आहे। आज आपला 7व्या क्रमांकाचा जो अभंग आहे तर तो असा आहे की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेची तटी धन्य पंढरी गोमटी। चंद्रभागेच्या तटावर जी काही पंढरी उभी आहे तिचं वर्णन या अभंगात केलेलं आहे। जगाच्या पाठीवर अनेक तीर्थ आहेत, तीर्थ नाही असा आपला काही देश नाही। आपल्या देशामध्ये अनेक तीर्थ आहेत, पण जे तीर्थ आहेत ते तीर्थ काही हजार वर्षापूर्वी काही शतकापूर्वी निर्माण झालेले। आणि पंढरीचं विशेषपण हे आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा काय होतं, तर तेव्हा पंढरपूर होतं। म्हणून इतर तीर्थक्षेत्रापेक्षा पंढरपूरचं महात्म्य हे मोठं आहे, अधिक आहे आणि वेगळं आहे। कसं आहे? वेगळं आहे कारण की जगामध्ये जेव्हा कुठलंही तीर्थ नव्हतं तेव्हा कुठलं तीर्थ होतं, तर तेव्हा पंढरपूर नावाचं तीर्थक्षेत्र आपल्याला बघायला भेटत होतं। आता जेव्हा नद्यांच्या बाबतीत जेव्हा विचार केला, गोदा गंगा, गोदावरी आणि गंगा नदी जेव्हा नव्हती तेव्हा कुठली नदी होती, तर चंद्रभागा होती। हे वैशिष्ट्य पंढरपूरचं आहे। म्हणून चंद्रभागेच्या तटावर बसलेलं जे पंढरपूर आहे हे कसं आहे, हे अविनाशी आहे, कधी नष्ट न होणार आहे आणि किती काळाचं आहे तर ते सांगता येत नाही। अनेक कल्पापासून ते आहे, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून हे पंढरपूर या ठिकाणी वसलेलं आहे। पुढे वसले तर चंद्रभागेच्या तटावर। गोदावरी आणि गंगा नदी देखील जेव्हा नव्हते तेव्हा मात्र चंद्रभागा नदी होती। म्हणून अशा पंढरपूरला आपण गेलं पाहिजे, पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन घेतलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान वाळवंटामध्ये आपण प्रदक्षिणा केली पाहिजे आणि त्या आवडत्या पांडुरंगाचं आपण भजन नामस्मरण केलं पाहिजे। अशा या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आपल्याला जायचं, पाहायचं आणि आनंद घ्यायचा आहे। आषाढी एकादशीला आपण त्या ठिकाणी आनंद घेणारच आहोत सर्व वारकरी। पण हा जो अभंग गायलेला आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, सुंदर आणि गोडसा असा अभंग मिसाळ गुरुजी यांनी गायलेला आहे। तबल्याची साथ संगत आहे अर्जुन लंगे आणि कोरस केलेला आहे मिसाळ गुरुजी यांचे सर्व विद्यार्थी। उत्कृष्ट गोड आणि छानसा असा अभंग आपण ऐकूया गुरुजींच्या मुखारविंदातून। सर्वांनी अवश्य या मालिकेला प्रतिसाद द्या। धन्यवाद। रामकृष्ण। अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया। तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया। अवघीच तीर्थे
दिगंतरी अवघीच पावे गेली दिगंतरी अवघीच पावे गेली दिगंतरी अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया वैकुंठ पंढरी देखिलिया देखिलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया अवघिया संता एक वेळा भेटी 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 पुंडलिका दृष्टी देखिलिया पुंडलिका दृष्टी देखिलिया देखिलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीच तीर्थे घडती वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुकामणे जन्मा आल्याचे सार्थक तुकामणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया देखिलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा